तर एकाला 28,000, एकाला 50,000, म्हणजे सगळ्यात जास्त पगार जे तुम्ही देत आहे ते पिशोडचा आहे. नातेवाईक आहे का? कोणाचा नातेवाईक आहे का? नाही सर, हे जे पगार आहेत तर हे अगोदरची संस्था चालू असल्यापासूनचे पगार आहेत आणि आता आपल्या स्तरावरती सर फक्त ह्या लोकांचं काम आपल्याला लोक आहेत की ज्यांना ह्या संस्थेची माहिती आहे. एकदा तरी आपले 101चे प्रकरण झाले याच्यातला मोठ्या पगारातला एकही कर्मचारी आपल्याकडे राहणार. तो खरं तर म्हणजे त्यालाही मानकापेसोबत जेलमध्ये बसायला पाहिजे. मग आपण त्यांना 50,000 रुपये पगार देणार. हे लोकांचे पैसे घेऊन बसलेले आहे, कमी करा त्यांना. चालेल सर, चालेल. बाई या लोकांच्या हक्काचे पैसे देणार नाही आणि त्याची पगार सुरू असणार. हे सगळ्या लोकांची पर्पज आपण ठेवलं सर त्यांना 101 साठी. तर आपले आदेश आहेत, आम्ही त्यांना उद्यापासून बाबा करतो. नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत बोलतो मी. हे 50,000 एक आहे, 45,000 एक आहे, 40,000चे 4-5 लोक आहेत. फक्त हे 101 हे लोक कष्ट सहणार आणि तो बसून म्हणजे पगार खाणार 50,000 रुपयाची. जेव्हा हे प्रकरण घडत होतं तर सगळं ब्रांच मॅनेजर ही त्याच्यामध्ये दोषी होते. खऱ्या अर्थाने तर ते जेलमध्ये जायला पाहिजे होतं. काय साहेब, मी राईट आहे रॉंग आहे सांगा मला. कर्ज वाटपामध्ये महत्वाचं हे झालेलं आहे. गैरव्यवहार कर्ज वाटपामध्ये आहे. कर्ज वाटप जे झाले ते मॅक्सिमम हेड ब्रांच 20,000 तिथून कर्ज वाटप कमी प्रमाणात आणि आपली सध्या अडचण अशी होती की हे लोक जर ह्या लोकांना तिथे बेसिस माहिती आहे आपल्या पैशाच्या बाबतीमध्ये, त्यांच्या प्रॉपर्टी गेन करून घेतल्या आहे त्याच्या बाबतीमध्ये वसुलीमध्ये यांची मदत आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते होत आहे. परंतु जर आपलं हे काम संपल्याच्यानंतर त्यांना ठेवण्याचं काहीही कारण होतं म्हणजे वसुलीच्या कामाला ते आपल्याला आवश्यक आहे म्हणून नाहीतर आपल्याला त्याची काही. जेव्हा कंपनी लॉसमध्ये येते ना तर सगळं कर्मचारी नाही का त्याचा बोजा सहन करतो. म्हणजे कंपनी एक आदेश काढतो की 20% आपण सगळ्यांनी कमी करायचे आपले पगार. तर तुम्ही लोक आपले पगार घेऊन बसत आहे. जे लोकांचे पैसे द्यायचे आहे ते पैसे लोकांना मिळत नाही आहे. दुसरं म्हणजे काँग्रेस आहे की पैसे तुम्ही रिकवर करत आहे तर यांच्या हातात कधीपर्यंत पोहोचणार. आता म्हणजे त्याचं काय म्हणजे आपल्याकडे काहीतरी मंत्री सोबत काही याच्या बाबतीत विचार केला का? नाहीतर पैसा येणार आणि पगारवर खर्च होणार, ऍडमिनिस्ट्रेशनवर खर्च होणार. हे सगळं FD मध्ये ठेवण्याचं काय कारण आहे? 1 कोटी रुपये जमा झाले, द्या ना 10,000 रुपये, 20,000 रुपये जे येतील. चालेल सर. आता अजून एक चालेल नाही, याच्या बाबतीत आपण खूप सारा विचार केला होतो, चर्चा झाली होती. आता तुम्ही हे द्या की हा असा निर्णय झालेला आहे. माझ्या सांगण्यावरून हे ना की आता चालेल म्हणजे काय झालं सर निर्णय घेता येतील काय? ज्यावेळेस संस्था अडचण त्याला ज्यावेळेस पे आउट करायचा आहे त्या संदर्भामध्ये कसले पद्धती गाईडन्स प्रायोरिटी कशी करायची. फक्त तुम्हाला जे काही शासनाचे न्यूज आहे, इन्कम टॅक्स असेल, सोशल इन्कम टॅक्स असेल, त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स असेल, टॅक्सेस वगैरे सोडून ऑडिट फीज हे सोडून कर्मचारी पगार हे सोडल्याच्यानंतर आपल्याला याच्याकडे ठेवीदारांना पैसे देते. परंतु ठेवीदारांना पैसे देताना त्याच्यामध्ये कशी प्रायोरिटी लागते याची काही कुठं म्हणजे क्लॅरिफिकेशन नाही. थोडंसं बघा साहेब, पैसे खाताना काही नियमावली पाळण्यात आली होती का? हे सगळं सांगण्यात आलं होतं का की बाबा आम्ही तुमचे पैसे घेणार आणि पडून जाणार आहे, तुम्हाला मिळणार नाही आहे? म्हणजे त्यावेळी काही नियमाचं पालन झालं नाही. आता देताना सगळं नियम तुम्ही एकदा मंत्री साहेबांना किंवा तुमचे जे कमिशनर आहे त्यांना विचारा ना की साहेब आमच्याकडे 1 कोटी 2 कोटी रुपये आलेले आहे, आमच्यावर दररोज लोक येऊन आमच्याकडे बसत आहे. चर्चा झाली होती सर. त्यावेळेस आपला जो 35,500 एकूण डिपॉझिटच आहे म्हणजे पर्सन्स वाईज सर नोटिंगमध्ये मी दिलं. त्याच्यामध्ये सर वरती आपण FDR वाईज दिलेले 53,782 आणि खाली व्यक्तीनुसार दिलेले 35,418. सर याच्यातली जी पहिली फिगर आहे 1 रुपये ते 25,000पर्यंत
26,557 ठेवीदार आहेत आणि यांना लागणारी रक्कम ही 5,58,90,000 आहे. 5,59,00,000 टोटल सर. आता रिकव्हरी आणि- रक्कम आपली आता सध्या 2,90,00,000 आहे सर. म्हणजे 3 कोटी, रफली 3 कोटी रुपये आहे. अजून एखादा कोटी एक महिना भरात बऱ्यापैकी आम्ही केला, पण ते जर यश मिळालं असतं तर आमचं जवळपास 25 कोटी जो फ्रॉडचा पैसा आहे तुम्ही personal fraud केला. सीनियर कैमरामैन ऐसा करेंगे तो कैसा होगा? वहाँ करना भूल गए. त्या लोकांचे जवळ एक प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीज कलेक्टर साहेबांमार्फत सिटी साहेबांनी ते बऱ्यापैकी जप्त केलेल्या आहे आणि त्या कलेक्टर साहेबां थ्रू गृह विभागाकडून त्याच्यामध्ये तुझी परवानगी आहे. तर ती प्रोसिजर बऱ्यापैकी पुढे निघली. कुठपर्यंत गेलेली आहे म्हणजे कलेक्टर कडून गेलेली आहे. पेपरमधून ऑफिसरने कुठे डायरेक्टली तू रेसिव्ह करणे हा प्रोसेस आहे. शासनाकडून नोटिफिकेशन निघेल. प्रोसिजर मला माहित नाही. नोटिफिकेशन निघेल सर. आपण मला आणि सांगितलं याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियलिटी काय आहे म्हणजे पोलीस कमिशनरांनी कलेक्टरला पाठवले. आता कलेक्टरची जबाबदारी ते सगळं स्क्रुटिनाइज करून होम मिनिस्ट्रीला पाठवायचं, होम डिपार्टमेंटला. हे प्रोसिजर आहे. नाही कलेक्टर कडून गेलेला आहे का प्रस्ताव? सर गेलेला आहे. सिटी ऑफिस कडून गेलेला एवढी माहिती मिळालेली आहे आम्हाला. मग हे दुसरी माहिती कोण घेणार की कलेक्टर ऑफिसकडे कोणी ते फाईल घेऊन बसलेला आहे? खाण्याची सर्व आमचे डिस्कशन तो जो प्रस्ताव आहे त्याचे निवडले तयार आणि तो एकदम गृहमंत्रालयाकडे गेला. महिने बसून राहतो त्याचा फॉलोअप कोण करणार? ही माहिती आहे त्याच्याकडे आता फक्त सक्षम अधिकारी आपण करतो आणि सुरू करतो. नोटिफिकेशनच नाही निघालेलं. नोटिफिकेशन कधी निघणार? नोटिफिकेशन जेव्हा कलेक्टर ऑफिस कडून ते होम डिपार्टमेंटला जाणार, मग होम डिपार्टमेंट EOW ADG ते सँक्शन देणार, मग त्याचं नोटिफिकेशन निघणार. हेच प्रोसिजर आहे. तर हे फाईल अडकलेली कुठे? पोलीस कमिशनरांकडून हे गेलेली आहे. आता पुढचे आपल्याला माहीतच नाही आहे. म्हणजे आम्ही जाऊन विचारा, त्यांना सांगावं की बाबा जाऊन विचारा तुम्ही. मराठे साहेब थोडासा आउट ऑफ द वे जाऊन आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे ना. याच्यामध्ये काही नॅशनल सिक्रेट नाही आहे की कलेक्टर साहेब लपून चुकून की माझ्याकडे प्रस्ताव आलेला आहे मी दाखवणार नाही आहे. त्याच्याकडे काही सिक्रेसी नाही आहे. मी आज ते उद्या जाऊन याच्यामध्ये काय काय गोष्टी झाली आहे त्याचा फॉलो केलो आणि रेग्युलर मराठे साहेब इतकं कॅज्युअल घेणार असेल ना तर मग बरोबर नाही आहे. म्हणजे मी आल्यानंतरच आपण जाणार आणि करणार हे तर तुम्ही सांगा आम्हाला की कोणत्या पद्धत आपल्याला वापरायची आहे. ते पद्धत आम्ही वापरतो. रेग्युलर फॉलो पण असतो. काय फॉलो ते म्हातारी बाई त्याचा मुलगा आता ऑपरेशनसाठी पैसे पाहिजे. तुम्ही पैसे तुमच्या FD मध्ये ठेवलेले आहे. त्याचं ऑपरेशन कोण करणार तुम्ही सांगा. त्या आईला मी काय सांगणार? काही झाला समजा त्या मुलाला तर 10 लाख पैसा तुम्ही निघा तिला 1 कोटी रुपये दिले तर तिचे काही कामाचे नसणार आहे. मुलगा गेल्यानंतर याच्यासाठी काहीतरी हे करा ना की एमर्जन्सी सिच्युएशन आहे तुम्ही हॉस्पिटलला पैसे द्या. तिचे पैसे आहे ना आपल्याला द्यायचेच आहे ना, कधीतरी द्यायचे आहे. पण आज इमर्जन्सी वेळ आलेली आहे. त्याच्या मुलावर 2.5-3 लाख रुपयाचं ऑपरेशन त्याला करायचे आहे. ते डॉक्टर करून आम्ही कोटेशन घेतलेले आहे. मग कुठे भीक मागू आम्ही सांगा? तुमच्या दफ्तरासमोर आम्ही कटोरा घेऊन उभे राहू का? खूप पैसे इथे आहे द्या आम्हाला, याचे हक्काचे पैसे देत नाही तर कमीत कमी त्यांना ऑपरेशनसाठी काहीतरी म्हणजे ह्युमॅनिटी काहीतरी ठेवा ना आपल्याकडे. संतोष है तिसे बड़ा उसमें 3 फ्लोर वो चढ़ के आ रही ऊपर में क्या आप जवाब देना मुझे ये बताइए. प्रायोरिटीवर आपण अशा केसेस असे इमर्जन्सीचे केसेस आहे ना ते काहीही पैशाचा उपयोग होणार नाही. आप किसी माँ को अगर बोलेंगे कि तेरा बच्चा जाने के बाद ले और 10-20 लाख रुपए हम ऊपर देते हैं तो किसी माँ को है तो पैसे की जरूरत नहीं रहने वाली है. काहीतरी इंसानियत रहनी चाहिए ना साहब. आज 1 साल हो गया है हमने यहाँ पे आपके सामने मोर्चा निकाला था. उसमें 1 साल के बाद है तो फिर है तो वहीं पे आके अगर रुकी हुई है तो आप बताइए साहब हम किस रास्ते के ऊपर जाना चाहिए?
काकड़े साहब, पहले मैं खासदार था तो वो मेरे पास नहीं का कम वक्त रहता था, अब मैं खासदार नहीं हूँ। मेरे को ये कहानियां सुनने के लिए नहीं। मैंने आपको बोला था कि मेरे को आपसे ऑफिस से कोई लेना देना नहीं है। वो मानका पे और उसके पूरे डायरेक्टर चेयरमैन जो है वो कोर्ट में पूरी ताकत लगा रहे हैं बेल लेने के लिए। रोड में पकड़ के धोएंगे हम उसको, अगर जेल के बाहर अगर निकला ना हो। लोग मर रहे हैं, कुछ लेना देना ही नहीं है। अपन जैसे आंकड़े गिनते बैठेंगे कि साहब आदर्श के तो 30 लोग मर गए थे, अब 40 हो गए हैं करके आकर फक्त एक उदाहरण देतो साहेब मी, फक्त एक उदाहरण देतो। अनेक लोक असे आहे की ज्यांना एक इमर्जन्सी सिच्युएशन किसी की बच्ची की शादी है, किसी की बच्ची की शादी है, किसी का ऑपरेशन, बच्चों का एडमिशन करवाने का है। भाई अपने एफडी रखे हैं तो क्या हासिल होने वाला? नहीं सर, आप कलेक्ट मिनिस्टर के साथ बैठिए, उनको बोलिएगा कि साहब हमारे पास 3 करोड़ रुपया आए हैं, हमको सैंक्शन दो, हम 3 करोड़ रुपये बांट रहे हैं करके। ये आपको बोल रहे हैं क्या कि साहब हमको पूरा पैसा एक साथ दो करके? पूरा पैसा तो मैं इनके हलफ में से निकाल के दूंगा, लेकिन थोड़ा सा दो उसमें। भाई 10,000, 20,000, 25,000, 50,000, कुछ ना कुछ तो पैसा निकलेगा ना साहब। तो काकड़े साहब ये बताइएगा कि आज 1 साल हो गया है, 7 तारीख के दिन अपन मोर्चा निकाले थे, अंडा मोर्चा। मैं रोज निकाल सकता हूँ, अब आपको रोज आपके पास आके तो यहाँ पे तो थालियां बजाते बैठ सकता हूँ। आप चाहते हैं कि वैसा करना है? नहीं सर, हमारी तरफ से पूरा ये जितना भी है ना सर। नहीं है साहब, नहीं है। आप अपना प्रोसीजर मुझे बता रहे हैं। मेरा सिर्फ लक्ष्य ये है कि आपके पास पैसा आया, वो पैसा कैसा डिसबर्स करने का है करके। आप एफडी के अंदर रखेंगे साहब पैसा, उसमें आप अपने कर्मचारियों के ऊपर खर्चा करेंगे। ये पूरे ब्रांच मैनेजर्स जेल में रहना चाहिए था, पूरे ब्रांच मैनेजर्स। सर ये मेरे को बताइए, ये 3 करोड़ रुपए के अंदर से फिर आपके एडमिनिस्ट्रेटिव सैलरीज इसी के अंदर से आप लेंगे? दिवसामध्ये आपल्याला एक कमी करते लवकरात लवकर कमी। हे 4-5 लोक आहेत, आपण 101 साठी ठेवतो। 101 कधी संपते 2 ते 3 महिन्यामध्ये जे लोक आहेत मोठ्याला पगार आपल्याला वाटतं की ते इन्व्हॉल्ड आहे, त्यांना आपण 1 महिन्याभराच्या आत कमी करू शकतो। त्यांना काही नेक्स्ट मंथमध्ये सॅलरी मिळेल अशा प्रकारचे आपण काम करणार। मला एक प्रश्न, मराठे साहेब, आपण हे डिपार्टमेंटचे हेड आहे, एकदा हे सॅलरीचा माझ्या हातात आल्यानंतर आता मी बघितलं तर तुमचे नातेवाईक आहे की यांचे नातेवाईक आहे की 50,000 की आपल्यापैकी कोणाचे नातेवाईक आहे की 50,000 रुपये तुम्ही पगार देत आहे? आणि लोकांचे किती लोक आहे की ज्यांचे 25,000 रुपये आहे? म्हणजे तो माणूस ऑफिसमध्ये बसून 50,000 रुपयाची पगार घेतो, 45,000 रुपयाची, 40,000 रुपयाची पगार घेतो। म्हणजे मी माणूस ज्यांना ते आदरणीय पोस्टवर बसवण्यात आलेला आहे। 26,000 लोक असे आहेत तुमच्याकडे की ज्यांचे 25,000 रुपये त्यांना द्यायचे आहे, आणि हे सगळं डाकू बसलेले जे आहे त्यांना तुम्ही 40,000, 45,000, 50,000 रुपये पगार देऊ राहिले। आणि त्यांचं काम काय? आता तो तुमच्याकडे कोणी येणार नाहीये, आदर्शकडे कोण येणार आहे? 6,000 रुपयामध्ये 6,000 रुपयामध्ये तुम्हाला कॉलिंग साठी हे त्यांना सांगा, हे बसतील सगळे लोक रिकव्हरीसाठी हेच काम करणार आहे। आता हे मला सांगा, हे महाशयचं काम काय आहे? ते 101 साठीच ठेवलेलं सर। काय हे 101 समजा प्रकरण जे 101 दाखल वसुलीचे दाखला प्राप्त करून घेण्यासाठी करावं लागलेलं आहे। चांगले 3 कोटीपेक्षा कमी रुपये आणले आपण। कमीत कमी आम्हाला तुम्ही सांगा की काय अडचण काय आहे? म्हणजे असं वाटतं की
ठीक है ना, एक बार मोर्चा निकालेंगे, दूसरी मर्तबा मोर्चा निकालेंगे, तीसरी मर्तबा आएंगे नहीं आएंगे, मित्र आता खूप हे आहे. एक रोजगार आणि सर आजची गोष्ट असं आहे, आम्ही बँकेत गेले, बँक मॅनेजर बोलत नाही, साहेब तर मला आज दिसली मस्त आयुषमध्ये ड्युटी मराठे सर अभी क्या करना है, बंदा है. आप 6 करोड़ रुपए जमा करने के चक्कर में नीचे जो है ना 2 कोटी रुपए कम कर डालते हैं. ये पगार के अंदर चलेगा, वो पगार के अंदर चलेगा. आपके कभी कब 6 कोटी रुपए होने वाले हैं हमको पता नहीं. 25,000 लोगों में से अगर आज आपके पास 3 कोटी रुपये है तो 12,000 लोग तो वैसे ही निकल जा रहे ना आपके. तर याच्यामध्ये आपण आता एक काम करू की जे 2,90,00,000 रुपये जमा आहे ते आजच्या आज उद्या सोमवारपर्यंत याचा प्रस्ताव दाखल करतो आपण. त्याच्यामध्ये किती लोकांना देता येतील तेवढे देण्याचा आपण तुम्ही तुमच्या मंत्र्यांना सांगा आता पुन्हा एकाचीही मयत झाली तर अंतिम संस्कार मी होऊ देणार नाही. तर तुमच्या ऑफिसमध्ये ते बॉडी आणून ठेवणार. मी ऐसा 1 साल पहले आदर्श का जो घोटाला हुआ था जिसमें कई हजार लोगों के करोड़ों रुपये जो थे वो डूब गए थे. हम पिछले 1 साल से ज़्यादा का वक्त हो चुका है कि हम ये आंदोलन कर रहे हैं. उम्मीद ये थी कि जल्द से जल्द इनका पैसा कैसे मिलना चाहिए करके. अब अदालत के अंदर पूरी कोशिश हो रही है कि मानकापे डायरेक्टर्स, उनका परिवार जो है वो कैसा उनको ज़मानत मिलती है और वो बाहर आ जाए. और एक मरतबा वो बाहर आ जाए तो किस तरीके से वो शेर हो जाएंगे आपको भी पता है उसमें. तो आज हमने DDR ऑफिस में आके यहाँ पर रिव्यू लिया कि अभी तक क्या हुआ है करके. हमको आश्चर्य ये हुआ है कि 1 साल के अंदर रिकवरी जो इनके लोन की रिकवरी थी और जो प्रॉपर्टीज इन्होंने बेचे हैं तो उसमें से महज 3 करोड़ रुपये जमा हुए हैं. 3 करोड़ रुपये इन्होंने FD के अंदर रख दिए हैं. हमारा ये कहना है कि 26,000 ऐसे ठेवीदार है कि जिनका 25,000 रुपये तक की इनकी ठेव है ऐसे. तो अगर ये 3 करोड़ रुपये इमीडिएट है तो लोगों के अंदर बांटना शुरू कर दे. आपके पास 1 करोड़ रुपया आ गया, आप इमीडिएट बांटना शुरू कर दे. 40 लोग अभी तक मर चुके हैं. क्या हम सिर्फ आंकड़े गिनते रहेंगे कि साहब अब पहले 35 थे, अब 36 हो गए, 37 हो गए, अब 40 हो गए हैं करके. अनेक ऐसे ठेवीदार है कि जिनको अपने बच्चों को नौकरी पे लगाने का है, एडमिशन के लिए पैसा नहीं है, ऑपरेशन करवाने का है, खुद का इलाज करने का है, बच्चों का इलाज करने का है. पैसे है यहाँ पर लेकिन वो कर नहीं पा रहे हैं. बच्ची की उम्र होती जा रही है, शादी करने का है, पैसे है लेकिन शादी नहीं कर पा रहे हैं. तो ये कब तक चलता रहेगा उसमें. और ऐसे अनेक प्रकरण हमारे सामने आए हैं. मिरकर नाम का एक बंदा, महज सिर्फ राजनीतिक तुम्हारा एक बड़ा नेता से ताल्लुक है, उसका 4 करोड़ रुपया उसके पास है, उसको हाथ नहीं लगाया जाएगा. कौन से नेता ने है तो फोन करके इनको बोला कि साहब ने गरीबों से कलेक्ट करो और मिरकर जैसे बड़े बड़े 4 करोड़ वालों को छोड़ दो करके. इनके जो कर्मचारी काम कर रहे हैं 50-50 हजार रुपये की सैलरी लेके काम कर रहे हैं. उसूलन ये पूरे ब्रांच मैनेजर्स जितने भी हैं आदर्श के, ये पूरे के पूरे मानकापे के साथ जेल में रहना चाहिए था. क्योंकि जो घोटाला हुआ है उसमें बैंक मैनेजर्स का भी बहुत बड़ा हाथ है. वो लोग वहां पर अभी भी 50-50 हजार रुपये की सैलरी, और जिसको 25,000 रुपये देने का है वो बेचारा 1.5-2 साल से है तो इंतजार कर रहा है कि अब मिलेंगे करके. अब हमने ये ऐलान किया है कि अगर ये इसके ऊपर अच्छी कार्रवाई नहीं होती है, ये ढकेलते हैं कि कलेक्टर ऑफिस सैंक्शन नहीं दे रहा है, फिर कहते हैं कि नहीं मंत्री के पास से हमको ऑर्डर लेना पड़ेगा कि पैसे बांटना या नहीं बांटना. पैसे खाते वक्त क्या नियम का पालन किया गया था? जब ये गरीबों के पैसे लेकर भाग रहे थे
तब सारे नियमों का पालन किया गया था कि जब वापस करने की बात आ रही है तो सारे नियम हमको बताए जा रहे हैं। हम जितने मंत्री इस शहर के अंदर आएंगे इनको एयरपोर्ट के ऊपर ही इनका अच्छे तरीके से स्वागत किया जाएगा। अगर ये इसके ऊपर ठोस कार्रवाई नहीं होती है, डीडीआर ऑफिस को हमने कहा है कि आप हमें बताइए 8 दिन 10 दिन 12 दिन के बाद कब आना हमने, ताकि आप हमको कॉन्क्रीट बताइएगा, वरना हम किसी भी मंत्री को, और ये सब गौर गरीब लोग हैं, ये वैसे भी मरने के लिए आ गए थे उसके अंदर, तो अगर मरने वाला इंसान क्या कर सकता है, कोई मंत्री आएगा तो तब उनको देखने को मिलेगा यहाँ पर हम क्या कर सकते हैं।